महायुतीचा पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला। मुंबई, सिंधुदुर्ग, पालघरचं पालकमंत्रीपद भाजपकडे, तर ठाणे, रत्नागिरी, रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेकडे जाणार, सूत्रांची माहिती। मनोज जरांगेंविरोधात मुंडे समर्थक आक्रमक। धनंजय मुंडेंबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानं मुंडे समर्थकांचा बीड पोलीस ठाण्यात ठिय्या। आंदोलनानंतर जरांगे पाटलांविरोधात गुन्हा दाखल। मस्साजोग सरपंच हत्याकांडातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह 3 जण 11 डिसेंबरला भिवंडीत येऊन गेल्याची माहिती। वळपाडा इथल्या हॉटेलात आसरा न मिळाल्यानं केलं होतं पलायन। आमदार सुरेश धसांचे गुंड निलेश घायवळ सोबतचे व्हिडिओ व्हायरल। घायवळवर दाखल आहे धसांनी आरोप केलेल्या बिक्कडवर धमकी दिल्याचा गुन्हा। व्हायरल व्हिडिओमुळे नव्या चर्चेला उधाण। संभाजीनगर क्रीडा संकुल घोटाळा प्रकरण। आरोपी हर्षकुमारनं घेतलेला आणखी एक प्लॉट जप्त। नातेवाईकांच्या नावानं प्लॉट खरेदी केल्याचं तपासात उघड। पालघरमध्ये पहाटेच्या दरम्यान पुन्हा भूकंपाचे धक्के। बोर्डी, दापचेरी, तलासरी या ठिकाणी जाणवले धक्के। भूकंपाची तीव्रता 3.7 रिश्टर स्केल। मंदिराच्या गाभाऱ्याचं सुरू असलेल्या काम याच्यामुळे तुळजाभवानीच्या दर्शन व्यवस्थेत अचानक बदल। गाभाऱ्यातून दर्शन बंद झाल्यानं भाविक नाराज। एखाद्या मुलीचा एकदाच पाठलाग करणं गुन्हा मानता येत नाही। गुन्हा सिद्ध करण्यासाठी सतत पाठलाग केल्याचं सिद्ध करणं आवश्यक। एका प्रकरणाचा निर्णय देताना नागपूर खंडपीठानं व्यक्त केलं मत। बिहारच्या पाटणा इथं बीपीएससीची पूर्वपरीक्षा रद्द करण्याच्या मागणीकरता आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई। प्रशांत किशोर यांना घेतलं ताब्यात। राज्यात येत्या 3 दिवसात थंडीचा कडाका वाढणार। हवामान विभागाचा अंदाज। उत्तरेकडील अतिशीत वाऱ्यांचा जोर वाढल्यानं थंडीत होणार वाढ। काश्मीरमध्ये पुन्हा तुफान बर्फवृष्टी। श्रीनगरसह गुलमर्ग, सोनमर्गमध्ये बर्फाची पंढरी चादर। पर्यटक लुटतायत बर्फवृष्टीचा आनंद।